अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, आज 29 फेब्रुवारी गुरुवार बघा, अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे औदुंबर पंचमी। खरं तर माघ महिन्यात येणारी जी कृष्ण पंचमी असते, म्हणजे माघ कृष्ण पंचमी जी असते त्या दिवशी औदुंबर पंचमी ही साजरी केली जाते। बघा, या दिवशी औदुंबराच्या पूजनाला, ब्राह्मणांच्या भोजनाला, दीपदानाला, अन्नदानाला आणि तुळशी मातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। बघा, औदुंबराचं जे झाड आहे यामध्ये खरं तर दत्तगुरूंचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा, नृसिंह सरस्वतीचा, भगवान श्री विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास आहे। औदुंबराचं जे झाड आहे यामध्ये साक्षात दैवी शक्तीचा वास असतो आणि या झाडाचं पूजन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचा लाखो पटीने लाभ होतो। आज असणाऱ्या या औदुंबर पंचमीचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असतील किंवा तुमच्या घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल, घरामध्ये कितीही गरिबी असेल, घरामध्ये कितीही कर्जाचा डोंगर झालेला असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता मिळवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा खास उपाय आहे, जो वर्षभरातून फक्त एकदाच करता येतो। बघा, आज सकाळीच माझं जे पूजन आहे किंवा माझ्या ज्या काही सेवा आहेत त्या औदुंबर वृक्षाजवळ त्या मी केलेल्या आहेत आणि आता मी तुम्हा सर्वांसोबत त्याच सेवा, तेच काही उपाय जे आहेत ते शेअर करणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातील दारिद्र्य काही केल्या कमी होत नाहीये, कर्ज काही केल्या कमी होत नाहीये, घरामध्ये सतत गरिबीच आहे किंवा घरामध्ये सतत नकारात्मकताच आहे, दिवस बदलतच नाहीये, अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करा। आता काय उपाय आहे, कुठली सेवा आहे, हे सगळं काही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय किंवा ही सेवा आहे ही तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत कधीही करू शकता। फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची नाही। खरं तर कुठलीच सेवा 12 ते 12:30च्या दरम्यान आपण करत नसतो, कारण तो देवांच्या भिक्षेचा टायमिंग असतो, त्यामुळे त्या वेळात शक्यतो आपण कुठल्याच सेवा ज्या आहेत त्या करत नाहीत। आता मला वाटतं 12:30-1 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे सायंकाळपर्यंत तुम्ही इथून कधीही ही सेवा करू शकता। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे तांब्याचा एक कळस। बघा, तांब्याचा एक तांब्या असतो तो घ्या। समजा तांब्याचा तुमच्याकडे तांब्या नसेल, पंचधातूचा असेल किंवा मग पितळेचा असेल, चांदीचा असेल, तो घेतला तरीही चालेल किंवा मग स्टीलचा घेतला तरीही चालेल। यामध्ये तुम्हाला एक तांब्या म्हणजे अर्धा तांब्याभर तुम्हाला पाणी घालायचं आहे, थोडंसं याच्यामध्ये गंगाजल घालायचं आहे, एक अर्धा झाकणभर तुम्हाला याच्यामध्ये कच्चं दूध घालायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला याच्यामध्ये हळद घालायची आहे, थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत आणि एक फूल तुम्हाला घालायचं आहे। आता हा कळस, एक दिवा, अगरबत्ती हे सगळं घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे। तुमच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्ही जाऊ शकतात। जर तुमच्याकडे छोटं रोप असेल की ताई मोठं वृक्ष नाही आमच्याजवळ किंवा मोठं झाड आजूबाजूला अजिबातच नाही आहे, पण छोटं एक रोप आहे तिथे आम्ही करू का, चालेल। छोट्यातलं छोटं रोप असेल त्याचीही तुम्ही आज पूजा केली तरीही चालेल, ठीक आहे। तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर जे कळसामध्ये आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत, म्हणजे जे तीर्थ घेऊन गेलेलो आहोत, ते तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, ठीक आहे। हे अर्पण करून झालं की त्यानंतर जो आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। दिवा पेटवून झाला की त्यानंतर 2 अगरबत्त्या पेटवायच्या आहेत आणि ह्या औदुंबराच्या झाडाला ओवाळायच्या आहेत। या दोनही अगरबत्त्या तुम्हाला तिथे बाजूला लावायच्या आहेत। त्यानंतर हळद आणि कुंकू एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये वगैरे ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला। हे मिक्स करून तुम्हाला याने औदुंबराच्या त्या झाडावरती, म्हणजे त्याचं जे खोड असेल त्या खोडावरती तुम्हाला हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। जर छोटा रोप असेल, काढणं पॉसिबल नसेल तर तुम्ही औदुंबराच्या पानावरती काढलं तरीही चालेल।
एक तुम्हाला एक स्वस्तिक तुम्हाला औदुंबराच्या पानावरती काढायचं आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला औदुंबराच्या खोडावरती काढायचं आहे. खोड एकदम छोटं असेल तर फक्त पानावरती काढलं तरीही चालेल. त्यानंतर दोनही हातांनी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. जी पण इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल किंवा जेही संकट आलेलं असेल, घरामध्ये जे दारिद्र्य असेल त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी औदुंबराच्या झाडाला मनापासून प्रार्थना करायची आहे. दोनही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमचं जे डोकं आहे त्या औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला त्याच औदुंबराच्या झाडाला 7, 11, 21 किंवा 51 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना पुन्हा एकदा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं तर त्या औदुंबराच्या झाडाजवळ असलेली जी थोडीशी ओली माती असेल किंवा सुकी जरी माती असेल तर ती थोडीशी माती तुम्हाला तिथून घ्यायची आहे. औदुंबराच्या झाडाजवळ एखादा दगड वगैरे असेल तो घेतला तरी चालेल आणि तो घेऊन तुम्हाला घरी जायचं आहे. ठीक आहे. हा दगड किंवा ही माती घेऊन घरी जायची आहे. ही माती किंवा जो दगड तुम्ही घेतलेला आहे तो एखाद्या छोट्याशा ताम्हणामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. घरी जाऊन धूप दीप सगळं त्या औदुंबराच्या जवळून नेलेल्या मातीला किंवा खड्याला तुम्हाला ओवाळून दाखवायचे, अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि लाल रंगाच्या कापडामध्ये हा मातीचा खडा किंवा जी माती आहे ती तुम्हाला त्याच्यात टाकायची, त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. आपण जिथे धन, संपत्ती, पैसा जे काही ठेवतो तर त्या तिजोरीमध्ये ही छोटीशी पोटली जी आहे ती तुम्हाला अखंड स्वरूपाने ठेवून द्यायची आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण कमी करेल. खरं तर औदुंबराचं झाड अत्यंत पवित्र मानलं जातं आणि औदुंबर पंचमीला जेव्हा तिथे दैवी शक्तीचा वास जो आहे तो जागृत अवस्थेत असतो, जेव्हा तुम्ही त्यांचं पूजन कराल, जेव्हा सेवा कराल, तेव्हा लक्षात घ्या औदुंबर वृक्षाजवळ असलेली जी दैवी शक्ती आहे ती तुमच्याकडे प्रसन्न होईल, तुमच्याकडे आकर्षित होईल. त्यावेळेस तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत असाल ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. जेव्हा त्या पवित्र झाडाची माती, आता तिथे आजूबाजूचा जो ओरा असतो तोही तितकाच पवित्र असतो. जेव्हा तुम्ही आजच्या या गुरुवारीच ती थोडीशी माती घरी घेऊन जाल आणि जेव्हा ती अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमच्या तिजोरीकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित राहील. तुमची तिजोरी नेहमी भरभरून राहील. घरामध्ये सदैव पैशांचा ओघ वाढत राहील. कुठल्याही प्रकारची आर्थिक हानी होत असेल किंवा सतत लक्ष्मी घर सोडून जात असेल तर ह्या समस्या तुमच्या घरामध्ये कुठेतरी संपत जातील आणि तुमच्या घराकडे सदैव माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील. घरामध्ये पैसा येईलही आणि आलेला पैसा टिकेलही. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. वर्षातून करता येणारा हा एकमेव, म्हणजे वर्षातून आपल्याला फक्त एकदाच हा उपाय करता येतो. त्यामुळे आजची संधी कुणीही सोडू नका. प्रत्येकाने आज हा उपाय वर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.